शेवटी अनिता आणि नितीनचा घटस्फोट झाला. त्यांच्या लग्नाला 15 वर्ष झाली होती. लग्नाच्या अगोदर 10 वर्षांपासून त्यांची ओळख होती. 25 वर्षांची एकमेकांच्या सोबत असणारी ओळख फक्त एका सहीने अनोळखी परकी झाली. हा दोघांच्या सहमतीने घेतलेला घटस्फोट होता. अनिता कोर्टातून तिच्या दोन्ही मुलींना सोबत घेऊन बाहेर आली. माघारी एकदा वळून नितीनकडे बघितले आणि सरळ गाडीत बसून तिच्या घरी निघून गेली. नितीन एकदम शांत होता, कारण त्याला स्वतःला अनिताकडून घटस्फोट हवा होता. त्यामुळे खूप सरळपणे घटस्फोट मिळाल्यामुळे तो खूप आनंदात होता. अनिता एका मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी होती. ती लहानपणापासूनच खूप शांत स्वभावाची होती, पण तेवढीच हुशार पण होती. अभ्यासात ती सगळ्यात पुढे असायची. लहानपणापासून तिचं स्वप्न होतं की खूप शिकायचे आणि एक चांगली नर्स बनायचे होते. शहरातल्या एका चांगल्या सरकारी शाळेत तिच्या वडिलांनी तिचे ॲडमिशन केले. 10वीमध्ये तिला खूप छान मार्क्स पडले होते. कॉलेजमध्ये तिने सायन्स विषय घेतला. डोळ्यांवर एक जाड भिंगाचा चष्मा आणि 2 वेण्या घालून ती कॉलेजमध्ये येत असायची. पण तिचे मित्र मैत्रिणी कधी यावरून तिला चिडवत नव्हते किंवा तिची चेष्टा करत नसायचे. ती कायम पुस्तकात डोकं घालून बसलेली असायची. तिचा वर्गमित्र नितीन होता. तो कॉलेजमधला सगळ्यात रुबाबदार मुलगा होता. त्याचा स्वभाव खूप चंचल होता. तो कॉलेजमध्ये वर्गात कमी आणि मित्रांच्या सोबत बाहेर फिरत असायचा. मजा मस्ती करायला त्याला खूप आवडत असायचे आणि त्याउलट अनिता तिच्याच नादात फक्त अभ्यासात बुडालेली असायची. नितीन जेव्हा पण वर्गात बसत नसायचा तेव्हा तो तिच्या नोट्स घेऊन जायचा, कारण अनिता कधीच क्लास मिस करत नसायची. अशा प्रकारे त्या दोघांमध्ये थोडेफार बोलणे होत होते. 12वीमध्ये अनिताला खूप छान मार्क्स मिळाले. त्यानंतर नितीन आणि अनिता दोघांनी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले आणि तेव्हापासून दोघं एकमेकांना खूप मिस करायला लागले. मग एक दिवस अचानक नितीनने तिला त्याच्या मनातले सांगितले की त्याचे तिच्यावर प्रेम आहे आणि अनिताने पण होकार दिला. त्यानंतर मैत्रीसोबतच प्रेमाच्या नात्यात पण ते दोघे बांधले गेले. पण अनिताचे एकच लक्ष होते, शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभे राहणे आणि आत्मनिर्भर बनणे. असं करता करता 10 वर्ष निघून गेली. खूप मेहनतीने शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनिताला सरकारी दवाखान्यात नर्सची नोकरी लागली आणि नितीनला एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी लागली. अनिताच्या तुलनेत त्याचा पगार खूप कमी होता. नितीन त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. नितीनचे वडील पण एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होते. त्यांचे स्वतःचे घर नव्हते, ते भाड्याने राहत होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबाच्या मर्जीने त्या दोघांचे लग्न झाले. सासू सासरे आणि त्या दोघांचा मिळून अनिताचा सुखी संसार झाला. तिचे सासू सासरे तिच्यावर खूप प्रेम करत होते, तिचा लाड करायचे. नितीनचे वागणे खूप स्टायलिस्ट होते. अनिताला नोकरी लागल्यानंतर ती ब्रँडेड कपडे, घड्याळ आणि परफ्यूम वापरायला लागला. अनिता स्वतः नवऱ्यासाठी हे सगळं खरेदी करत असायची, कारण ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होती. लग्नाच्या 3 वर्षानंतर तिला एक गोंडस मुलगी झाली. आर्या जेव्हा 3 वर्षाची झाली तेव्हा अनिताने पुन्हा एका मुलीला जन्म दिला. तिचे नाव तारा ठेवले. नवरा आणि 2 मुलींच्या सोबत अनिताचे हसते खेळते पूर्ण कुटुंब झाले. अनिता नितीनवर खूप प्रेम करत होती. त्याला जेवढे सुख आराम देता येईल तेवढा अनिता त्याला द्यायचा पूर्णपणे प्रयत्न करत होती. ती रोज त्याच्या आवडीचे जेवण बनवत असायची आणि सुट्टीच्या दिवशी जेव्हा मनात येईल तेव्हा झोपून उठत असायचा. नितीन खूप थाटात रुबाबात त्याचं आयुष्य जगत होता. अनिता जशी लग्नाच्या अगोदर साधी राहायची, आत्ता पण लग्न झाल्यानंतर तशीच साधी राहत होती. हळूहळू नोकरीमध्ये तिला वरची पोस्ट मिळत गेली आणि ती आता सिनियर नर्सच्या पोस्टवर दवाखान्यात नोकरी करत होती. तिने स्वतः कधी ब्रँडेड कपडे वापरले नव्हते आणि नाही स्वतःच्या मुलींना फालतू खर्च करायची सवय लावली. तिने तिच्या मुलींवर खूप चांगले संस्कार केले होते. सासू सासरे मुली आणि नवरा यांना सांभाळत ती स्वतःच्या नोकरीची जबाबदारी पण पूर्ण मन लावून पार पाडत होती. तिच्या दोन्ही मुली चांगल्या शाळेत शिकायला लागल्या. तिची थोरली मुलगी आर्या जेव्हा 10 वर्षाची झाली तेव्हा तिच्या नवऱ्याच्या नितीनच्या वागण्यात एक वेगळा बदल जाणवायला लागला. तो ऑफिसनंतर मित्रांच्या सोबत बाहेर फिरायला जायचा. 2-3 दिवस तो घरी परत येत नसायचा. घर कुटुंब संसार यापासून त्याचे मन भरले होते. तो आता पहिल्यापेक्षा जास्त दिखावा करत होता.
त्याचे राहणीमान पहिल्यापेक्षा जास्त वेगळे, हायफाय व्हायला लागले होते. आई, वडील, मुलींवर त्याचे अजिबात लक्ष नव्हते. तो फक्त स्वतःच्यामध्ये व्यस्त राहत होता. एक दिवस तो अनिताला म्हणाला, अनिता, तू आजकालच्या जमान्यापेक्षा खूप मागे राहिली आहेस. कधी स्वतः जास्त नटून थटून राहत नाहीस. आजकालच्या जमान्यासोबत चालत नाहीस. दिसायला पण माझ्यापेक्षा वयाने खूप मोठी वाटायला लागली आहेस. याचे अनिताने काही उत्तर दिले नाही. पण एवढ्या वर्षांनंतर नवऱ्याच्या तोंडातून हे शब्द ऐकून तिच्या मनाला ठेच लागली होती. अनिताला संशय आला की नवऱ्याच्या या बदललेल्या वागण्यामागे, बोलण्यामागे काही ना काही कारण नक्की असणार. आणि तिला यासाठी जास्त वेळ वाट बघायला पण लागली नाही. 4 महिन्यातच नितीनला रंगेहात पकडले. त्याचे बाहेर ऑफिसमधल्या नेहा नावाच्या बाईसोबत प्रेम प्रकरण चालू होते. कारण नसताना नितीन आता अनितासोबत वाईट वागायला लागला. तिला त्रास द्यायचा. पण अनिताने कधीच त्याच्याशी भांडण केले नाही. तिने सरळ स्पष्टपणे नवऱ्याच्या मनातले त्याला विचारले. त्यावेळी नितीनने सरळ तिच्याकडे घटस्फोट मागितला आणि नेहाबद्दल तिला सांगून टाकले. नेहा दिसायला खूप सुंदर होती. ती नितीनपेक्षा 11 वर्षांनी लहान होती. तिचा पण घटस्फोट झाला होता आणि नितीनला त्याचे उरलेले आयुष्य तिच्यासोबत घालवायचे होते. त्याने अनिताला घटस्फोट दिला नाही तर त्याला नेहासोबत लग्न करता येणार नाही. नेहासोबत त्याचे मागच्या 5 वर्षापासून संबंध होते. खूप सहजपणे या सगळ्या गोष्टी त्याने बायकोला सांगितल्या. नवऱ्याचे बोलणे ऐकून अनिताच्या पायाखालची जमीनच सरकली. नितीन तिने त्याच्यासाठी केलेले सगळे त्याग विसरून गेला होता. त्याला आता तिची जरा पण काळजी नव्हती. आज ते ज्या घरात राहत होते ते घर अनिताने स्वतः खरेदी केले होते. ज्या गाडीतून तो फिरत होता ती गाडी अनिताने त्याला घेऊन दिली होती. जो पण आनंद, आराम आज तो भोगत होता ते सगळे सुख त्याला अनिताने दिले होते. त्याने त्याच्या म्हाताऱ्या आईवडिलांचा बद्दल पण त्याच्या मुलींच्या बद्दल एकदा सुद्धा विचार केला नाही. अनिता नितीनला म्हणाली, तुम्ही हे सगळं आई बाबा आणि आपल्या मुलींच्या समोर सत्य तुमच्या तोंडाने कबूल करा. मी जबरदस्ती तुम्हाला या नात्यात बांधून ठेवणार नाही. जिथे प्रेम, सन्मान नाही तिथे मी जबरदस्ती राहणार नाही. मी तुम्हाला घटस्फोट देते. पण पुढच्या आयुष्यात परत कधी तुम्ही माझ्यासमोर यायचे नाही. फक्त तुम्ही मला एक वचन द्या की 15 वर्षानंतर तुम्ही एक वेळा परत या घरात नक्की या. तेव्हा तुम्ही कसे राहता आणि मी कशी राहते हे आपण दोघी मिळून बघूया. नितीनला त्याच्या मित्रांनी खूप समजावून सांगितले. त्याच्या मुलींनी, त्याच्या आईवडिलांनी समजवण्याचा प्रयत्न केला. पण तो तर वासना आणि दिखाव्याच्या अंधारात बुडून गेला होता. त्याला नेहासमोर दुसरे कोणीही दिसत नव्हते. ना त्याची बायको, नाही म्हातारे आईवडील आणि नाही मुली. तो नेहाच्या प्रेमात पूर्ण आंधळा झाला होता. कुणाचेही बोलणे त्याच्या कानापर्यंत पोहोचत नव्हते. शेवटी अनिता आणि नितीनचा घटस्फोट झाला. भरल्या मनाने अनिता कोर्टातून मुलींना सोबत घेऊन घरी परत आली आणि त्यानंतर तिच्या आयुष्यात नवीन अध्यायाला सुरुवात झाली. मुलाच्या अशा वागण्यामुळे त्याचे आईवडील पूर्णपणे तुटून गेले होते. अनिताने मनातल्या मनात विचार केला की माझ्या डोक्यावर माझं स्वतःचं छप्पर आहे, पायाखाली जमीन आहे आणि माझ्या दोन्ही हातात माझे 2 मजबूत आधार, माझ्या 2 मुली आहेत. मी कधीच त्यांच्यासाठी तुटून जाणार नाही. मी माझ्या मुलींना एक चांगला माणूस बनवणार आणि स्वतःच्या स्वाभिमानासोबत नवीन आयुष्याच्या मार्गावर ताठमानेने पुढे जाणार. घटस्फोटानंतर दोन्ही मुलींच्या सोबत अनिताने तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. तिच्या दोन्ही मुली त्यांच्या वडिलांची आठवण काढत असायच्या. पण या कटू सत्याचा स्वीकार करून त्या दोघी त्यांच्या आईची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मन लावून अभ्यास करायला लागल्या. अनिता पण पूर्णपणे नितीनला विसरू शकली नव्हती. मोकळ्या वेळात ती विचार करत असायची की कुठला माणूस एवढा मतलबी कसा काय असू शकतो. स्वतःच्या म्हाताऱ्या आईवडिलांना आणि स्वतःच्या मुलींना सोडून दुसऱ्या बाईसोबत नवीन संसार, घर बसवण्याची स्वप्न कशी काय बघू शकतो. तरी पण तिची मनापासून इच्छा होती की नितीनने त्याच्या नवीन आयुष्यात सुखात आनंदात राहावे. वेळ पुढे निघून गेली. तिची थोरली मुलगी आर्या शिक्षण पूर्ण करून डॉक्टर बनली आणि
तिची धाकटी मुलगी तारा इंजिनियर बनली. इकडे नितीन अनिताला घटस्फोट देऊन सुंदर नेहासोबत त्याचं नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी खूप उत्साही होता. घटस्फोट घेऊन तो सरळ नेहाजवळ गेला. अगोदर ते दोघं भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला लागले. नंतर काही मित्रमैत्रिणींच्या साक्षीने त्यांनी कोर्टात लग्न केले. आयुष्याचा खरा अर्थ नितीनसाठी कायम अनोळखी होता. आत्तापर्यंत तो ज्या रुबाबात राहिला होता त्याला त्याचे नवीन घर, नवीन बायको आणि त्याचे नवीन आयुष्य खूप छान वाटत होते. पण हळूहळू त्याला समजायला लागले की आयुष्य वाढते एवढे साधे सरळ नाही. त्याच्या जुन्या आयुष्यात तो राजासारखा रुबाबात राहत होता. कारण अनितामुळे त्याला घरातल्या जबाबदारींची कसलीच काळजी नव्हती आणि नाही कधी त्याने घरात लक्ष दिले होते. लग्नानंतर 2च महिन्यांनी नेहा नितीनला म्हणाली, आपण एक नवीन आपला स्वतःचा फ्लॅट खरेदी करूया. नेहाच्या सांगण्यावरून नितीनने बँकेतून लोन घेऊन नवीन फ्लॅट खरेदी केला. पण तो खरेदी करताना नेहाने त्यात तिचा स्वतःचा 1 रुपया पण द्यायला नकार दिला आणि कायद्याने तो फ्लॅट नितीनला नेहाच्या नावावर खरेदी करायला लागला. नेहा एक खूप स्वार्थी, मतलबी बाई होती. आज या पुरुषासोबत तर उद्या त्या पुरुषासोबत स्वतःच्या मर्जीने फिरत असायची. नितीनला त्याच्या नवीन संसारात नाही प्रेम मिळाले आणि नाही देखभाल. घराचा खर्च आणि घराचे हप्ते त्याच्या एकट्याच्या पगारातून जात होते. आता त्याचे ब्रँडेड कपडे आणि त्याचा रुबाब गायब झाला होता. नितीनला या कठीण काळात त्याच्या पहिल्या बायकोची आणि त्याची खूप आठवण यायची. ती जरी जास्त नटून थटून राहत नव्हती, एकदम साध्या पद्धतीने राहत होती, पण नवऱ्यासाठी तिचे प्रेम आणि सन्मान खूप जास्त होता. अनिता आणि नेहामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. अनिता नितीनच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत असायची. त्या उलट नेहाने नितीनसोबत लग्न फक्त यासाठी केले होते, म्हणजे तिला नवऱ्याचे नाव, ओळख आणि एक आर्थिक आधार मिळू शकेल. नेहा तिच्या ऑफिसमधल्या दुसऱ्या मित्रांच्या सोबत सुट्टी घालवत असायची. अनितासारख्या समजूतदार बायकोला सोडून नितीनला आता मनातून खूप पश्चाताप होत होता. नेहा त्याच्यापेक्षा वयाने लहान आणि सुंदर होती, त्यामुळे ती तिच्या मनात येईल तशी वागत असायची. नवीन लग्न झाल्यानंतर नितीनला आता त्याच्या आवडीचे जेवण खायला मिळत नव्हते. घरातली कामवाली बाई आली नाही तर नेहा नितीनकडून घरातली सगळी कामं करून घेत असायची. आणि एक ती वेळ होती, त्याची पहिली बायको अनिता त्याला 1 ग्लास पाण्याचा सुद्धा उचलून त्याच्या हातात देत असायची. नितीन नेहाच्या फक्त सुंदर रूपाच्या मागे पळून आता स्वतःच्या नशिबावर रडत होता. मुलींना भेटण्यासाठी त्याचे मन तडफडत असायचे, पण तो खूप लाचार होता. कारण त्याच्या मुलीने स्पष्ट सांगितले होते की त्यांना त्याच्याशी कुठलेही नातेसंबंध ठेवायचे नाहीत. फ्लॅट नेहाच्या नावावर असल्यामुळे ती बिनधास्तपणे तिच्या मित्रांना घरी घेऊन येत असायची आणि नितीनकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असायची. नितीन आता पहिल्यासारखा रुबाबात राहत नव्हता. तो एकदम साधासुद्धा राहायला लागला होता. तो नेहाला काही बोलायला गेला तर नेहा सरळ त्याला धमकी देत म्हणायची, मला अनिता समजू नका, मी तुमच्यावर मानसिक छळ आणि अत्याचार केल्याची केस करेन आणि तुला तुरुंगात टाकेन. मग तुझी नोकरी कायमची हातातून निघून जाईल. या भीतीने नितीन तिला काही बोलत नव्हता. त्याने नेहाकडे घटस्फोट मागितला, पण नेहाने त्याला घटस्फोट द्यायला नकार दिला. याच नरकात गुदमरत तो त्याचे पुढचे आयुष्य जगत होता. असे करता करता 15 वर्षे निघून गेली. यानंतर नितीन एक दिवस त्याच्या जुन्या घरी परत आला, म्हणजे सगळ्यांच्या समोर भेटता बोलता येईल. त्याचे आईवडील आता खूप थकलेले होते. त्याच्या मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या होत्या. एक डॉक्टर तर दुसरी इंजिनियर झाली होती. नितीन घरी आला. अनिता आता खूप मॉडर्न राहायला लागली होती, खूप सुंदर दिसत होती. तिच्या मुलींनी तिची कायापालट केली होती. तिने डोळ्यावर बारीक फ्रेमचा चष्मा लावला होता आणि छान साडी नेसून अनिता उभी होती. हे भरलेलं घर कधी काळी त्याचे स्वतःचे होते, पण आज फक्त तो इथे बघायला आला होता. आणि हे भरलेले कुटुंब, तिथले प्रेम, आपलेपणा हे सगळं बघून त्याचे काळीच फाटत होते.
त्याच्या मुली आईच्या संस्कारामुळे आणि शिक्षणामुळे त्यांच्या आयुष्यात यशस्वी झाल्या होत्या आणि त्यांना त्यांच्या आईवर, तिच्या संस्कारांवर खूप गर्व होता. तिचे सासू सासरे सुनेची प्रशंसा करून थकत नव्हते. त्यांनी तिला सून नाही तर त्यांची मुलगी मानली होती. पाहुणे, आजूबाजूचे लोक आणि त्याची प्रशंसा करत होते. हे सगळं बघून नितीनला समजले होते की त्याने स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली होती. त्याचा सुखी संसार, घर, कुटुंब त्याने स्वतः उद्ध्वस्त केले होते. त्याने बघितले की त्याच्या गैरहजेरीत पण आज त्याचे पूर्ण कुटुंब सुखी, आनंदी होते. पण अनिताशिवाय त्याच्या आयुष्यात एकटेपणा आणि फक्त अंधार होता. नितीन तिथे जास्त वेळ उभा राहू शकला नाही. तो आईवडिलांच्या पाया पडला, मुलींना लांबूनच आशीर्वाद दिला आणि काही न बोलता तिथून निघून गेला. मुलींवर संस्कार आणि पूर्ण कुटुंबाला सांभाळणे कठीण काम अनिताने एकटीने पूर्ण करून दाखवले होते. आता नितीनजवळ बोलायला शब्दच उरले नव्हते. अनिता पण नितीनसोबत एक शब्द पण बोलली नाही. त्याची अशी न बोलण्याचे एक महत्त्वाचे कारण होते. ते म्हणजे नितीन तिचे पहिले आणि शेवटचे प्रेम नक्की होते, पण तो आता दुसऱ्या कुणाचा तरी नवरा होता. नेहा त्याची कायद्याने दुसरी बायको होती आणि तिचा त्याच्यावर कुठलाही हक्क नव्हता. त्यामुळे अनिताला आता त्याच्यासोबत कुठल्याही जुन्या नात्यामुळे, कमजोरीमुळे किंवा भावनेमध्ये वाहत जायचे नव्हते. परकी बाई आणि क्षणिक आकर्षणाच्या नादी लागून कितीतरी लोक त्यांचा सुखी संसार, भरलेले घर उद्ध्वस्त करून टाकतात. त्यांच्या मागे राहतो तो फक्त पश्चाताप, दया आणि एकटेपणा. एका चांगल्या जीवनसाथीची कदर न करणे माणसाला एका आशावाणावर आणून उभे करते. तिथून परत येण्याचा त्याच्याकडे कुठलाच मार्ग उरलेला नसतो. आणि त्याने तिच्या स्वाभिमानाने आणि मेहनतीने हे सिद्ध करून दाखवले की एक बाई कधीही कमजोर नसते. फक्त तिला तिचे ध्येय समजायला हवे. एका पुरुषाच्या आधाराशिवाय पण एक बाई ते सगळे मिळवू शकते ज्याची ती मनापासून इच्छा करते. क्षणिक आकर्षण आणि बाहेरच्या सुंदरतेच्या मागे पळून खरी नाती, कुटुंब आणि प्रेमळ जीवनसाथीला सोडणे माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असते. आत्मसन्मान, धैर्य आणि कठीण मेहनत माणसाला कुठल्याही कठीण परिस्थितीतून बाहेर काढू शकते. आणि त्याने 15 वर्षानंतर नितीनसोबत न बोलण्याचा आणि त्याला माफ न करण्याचा जो निर्णय घेतला होता तो योग्य होता का नाही? जर तुम्ही अनिताच्या जागेवर असता तर त्या माणसाला तुमच्या आयुष्यात पुन्हा येण्याची संधी दिली असती का नाही? कमेंट करून नक्की सांगा.